नमस्ते मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर माधवी खरा आणि आज मी तुम्हाला अमेरिकेतल्या या उन्हाळ्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. आपल्याला दिसेल मस्त असं फुलांनी डवरू पाहणारं झाड आहे, कारण त्याच्या फांद्या अजून पूर्णपणे लालबुंद किंवा गुलाबी झाल्या नाही आहेत. तर आता अमेरिकेत सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामुळे सगळं वातावरण तुम्हाला कसं दिसतं ते तुम्हाला इथे बघता येईल. अवतीभोवती पूर्णपणे वॉशिंग्टन DC जॉर्ज वॉशिंग्टन या रोडवर मी आहे आणि आजूबाजूला घरं दिसत आहेत. मी मागच्याही यूट्यूबवर तुम्हाला सांगितलं की शांत निवांतपणे पहोडलेली घरं असतात, पण आज मला तुम्हाला सांगायचं आहे ते एक फार सुंदर गोष्ट, ती म्हणजे फुललेला हा इथला वसंत ऋतू. मगाशी एक लालसर जास्वंदी रंगाचं झाड आपण पाहिलं आणि आता मी तुम्हाला जे दाखवते आहे ते हे गुलाबी रंगाचं, किती भरभरून फुललेलं आहे पहा बरं. त्यामुळे उन्हाळा असह्य करणारा असला तरी हे नेत्रसुख मात्र फार असतं. बघा, संपूर्ण झाड किती गोड दिसतं आहे. म्हणजे मलाही असा मोह होतो की मी एखादा सुंदरसा फोटो या ठिकाणी स्वतःचा काढला पाहिजे. तर आपण जॉर्ज वॉशिंग्टन रोडवर आहोत. मध्ये मध्ये हे सगळे बंगले दिसत आहेत आणि ही झाडं. साधारण या बाजूला मला लालसर जास्वंदी रंगाची खूप फुललेली झाडं दिसत आहेत या तिन्ही बाजूला. पण फक्त तोच रंग नाही तर पांढरा रंगसुद्धा खूप फुलणार आहे. हे छोटंसं झाड आहे, पण त्यातनं फुलं पाहणारा तो रंग आपल्याला वेधक दिसतो. साधारण आता ऑगस्ट सुरू होतो आहे उद्यापासूनच, तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हे फुलले पण फार सुंदर दिसतं. बघा, हिरवा झाड आणि त्याच्या शेजारी पुन्हा हे गुलाबी. तर गुलाबी रंग मला वाटतं या बाजूला थोडा जास्त आहे, परंतु पांढरा, बरेच वेळा पिंक कलर आणि काही वेळा साधारण येलो रंगसुद्धा आपल्या लक्षात येतो. आता पुढे आहे हा सुद्धा पिंक रंग आहे आणि त्याच्या त्या झाडावर अगदी फुलू पाहणारी फुलं आहेत बघा सगळी. म्हणजे काही दिवसानंतर पानं सगळी नष्ट होतील आणि आपल्याला दिसणारे फक्त फार उंच झाडं नाही आहेत. दारामध्ये आटोपशीर आहे, बरेच वेळा त्याचं कटिंग केलं जातं, त्याच्यामुळे ती फार छान दिसतात. बघा, मी तुम्हाला खूप जवळून दाखवते म्हणजे लक्षात येईल. आणि अगदी खालपर्यंत त्याची फुलं आलेली असतात. या बंगल्याचं असं वैशिष्ट्य की इथे त्यांनी फार सुंदर झाडं लावलीत, हिरवीगार. अर्थात ही मोठी झाडं आहेत आणि त्यासाठी खत टाकणं किंवा त्याच्या वाढणाऱ्या फांद्यासुद्धा काढणं हे त्या कुटुंबियांना करावं लागतं. पण ती सोसायटीची गरज आहे आणि आपण असं म्हणून चालत नाही की ते अंगणाच्या बाजूला येते किंवा रस्त्याच्या बाजूला येते. तर त्यामुळे भरपूर झाडं प्रत्येक बंगल्याच्या भोवती किमान 4 ते 5 झाडं असतात. आता हे अगदी छोटे त्या गुलाबी रंगाच्या जातीचंच असावं, पण त्याच्यावर फुलं आलेली आहेत. का बरं? कारण फुलांचा जो गुलाबीपणा आहे तो हा सीझनचं वैशिष्ट्य आहे. या सीझनमध्ये म्हणजे 4 महिन्यापूर्वी झाडं सगळी कोळपून गेलेली होती, नुसत्या फांद्या राहिलेल्या होत्या आणि एका यूट्यूबमधनं मी तुम्हाला दाखवलं की कशा असतात त्या. पण आता मात्र तुमच्या लक्षात येईल की हा उन्हाळा फुललेला आहे.